नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण परत टीसीएसच्या काही व्हिडिओजना स्टार्ट करणार आहोत. या लेक्चर सिरीज मध्ये आपण सगळ्यात पहिले पीडीए, पुश डाऊन ऑटोमेटा, ट्युरिंग मशीन, ग्रामर अँड काही बेसिक क्वेश्चन पेपर्स आपण एसपीपीओचे कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघणार आहोत. तर आजच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण बघणार आहोत पीडीए, पुश डाऊन ऑटोमेटा काय असतं, कसं त्याला सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यांना माझ्या मते फायनाईट ऑटोमेटा काय असतं हे माहिती आहे, पण फायनाईट ऑटोमेटाला मेमरी ही नसते, त्याला आपण मेमरी नसते, त्यामुळे फायनाईट ऑटोमेटामध्ये आपण बॅकएंडला वगैरे नाही जाऊ शकत. पुश डाऊन ऑटोमेटा इज सेम ॲज अ फायनाईट ऑटोमेटा बट इट हॅज अ मेमरी. त्याला आपण काहीतरी मेमरी देतो. मेमरी म्हणजे इन टर्म्स ऑफ स्टॅक, आपण तिथे स्टॅक यूज करणार आहोत. सो द डेफिनेशन काय आहे पुश डाऊन ऑटोमेटाची तुम्ही जर बघितलं तर फायनाईट ऑटोमेटा FA प्लस स्टॅक चा जर आपण यूज केला तर त्याला आपण म्हणणार आहोत पुश डाऊन ऑटोमेटा म्हणणार आहोत. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का फायनाईट ऑटोमेटाचे पण टपल्स आहेत, तसे स्टॅक याचे पीडीएचे सुद्धा आपण इथे टपल्स बघणार आहोत. पीडीए बेसिकली या एवढ्या टपल्सने आयडेंटिफाय केलं जातं. याच्यामध्ये पहिला हा जो आहे क्यू म्हणजे सेट ऑफ स्टेट्स. आपण ज्या ज्या स्टेट्स यूज करणार आहोत ते सगळे तुमचे क्यू असणार आहे. समेशन हा आपला इनपुट अल्फाबेट असेल, आपण जे पण इनपुट अल्फाबेट यूज करू ते समेशन असणार आहे. तो हा एक स्पेशल सिम्बॉल येतो, हे स्टॅक अल्फाबेट. आपण स्टॅक मध्ये इथे काही प्लेट्स पुश अँड पॉप करणार आहोत, रेड प्लेट, ग्रीन प्लेट, ब्ल्यू प्लेट, तर हे स्टॅकचे सिम्बॉल आहे. हा झाला टो तुमचा. डेल्टा हा ट्रान्झिशन फंक्शन आहे. Q0 ही आपली इनिशियल स्टेट. Z0 हा बाय डिफॉल्ट स्टॅक मधला सिम्बॉल आहे. स्टॅक मध्ये बाय डिफॉल्ट एक सिम्बॉल असेल, एक प्लेट असेल, दॅट इज नथिंग बट रेड प्लेट. ही असेल तुमची Z0 आणि F म्हणजे तुमचा फायनल स्टेट असणार आहे. सो हे तुमचे पीडीए चे काय झाले, सगळे टपल्स झाले. एक्झामिनेशनला तुम्हाला विचारू शकतात व्हॉट इज राईट डाऊन द टपल्स ऑफ पीडीए. तुम्ही हे टपल्स लिहू शकतात. पीडीए ला लिहिताना त्याचं हे नोटेशन आहे. त्याच्या नोटेशन मध्ये सगळ्यात पहिले आपण इथे लिहिणार आहे क्यू म्हणजे आपली स्टेट, नंतर हा असणार आहे आपला इनपुट सिम्बॉल आणि हे स्टॅक मधले अल्फाबेट आहे इथे तुमची. म्हणजे या स्टेटवर जर हा इनपुट सिम्बॉल आला तर मी या स्टेटवर जम्प करेल आणि हा जो अल्फा आहे हा या एक्स ला रिप्लेस करेल. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया जो तुम्हाला मोर क्लिअर होईल. हा एक बेसिक एक्झाम्पल आहे जो तुम्हाला पुढे सगळीकडे हा कॉमन एक्झाम्पल असेल, फक्त काही स्टेट्स तुम्हाला या वर खाली कराव्या लागतील. सो विल टेक वन एक्झाम्पल. आपण इथे एक्झाम्पल घेऊया. लेट अस से L is equals to A raised to n B raised to n such that n greater than equals to 1. याचा आपल्याला पीडीए काढायचा आहे. आता आपण बघतोय इथे का याचे पॉवर दोघांचे सेम आहेत. इट मीन्स व्हॉट का जेवढे एज आहेत तेवढेच माझ्याकडे कोण येणार आहे, बीज येणार आहे. याच्यामध्ये आपण कसं करणार आहे, जो आपला पहिला सेक्शन आहे त्याच्यासाठी स्टॅक मध्ये काही व्हॅल्यूज पुश करूया आणि दुसऱ्या सेक्शन साठी स्टॅक मधून व्हॅल्यू पॉप करायच्या. लेट अस अज्युम आपल्याकडे एक स्ट्रिंग घेऊया आपण. सपोज मी म्हटलं 3A आणि 3B हा माझा स्टॅक आहे. स्टॅक मध्ये आपण बाय डिफॉल्ट एक प्लेट असते ती म्हणजे रेड प्लेट असणार आहे. आता याच्यामध्ये पहिल्या पार्टसाठी मला स्टॅक मध्ये पुश करायचंय. आता माझ्याकडे पहिले ए आला, जसा ए येणार तर मी पहिले Q0 ला असणार आहे. हे फक्त एक समजण्यासाठी आपण ड्रॉ करतो, ऍक्च्युअल आन्सर आपण याच्यावरून सॉल्व्ह करणार आहोत. Q0 ला पहिला ए आला तर मी Q0 ला असणार थांबेल, फक्त एक ब्ल्यू प्लेट पुश केली फॉर दिस Q0. त्याच्यानंतर आता माझ्याकडे दुसरा ए आला, दुसरी ब्ल्यू प्लेट पुश केली, मी थांबणार Q0 ला. ते जेव्हा आपला इनपुट सिम्बॉल चेंज होतो तेव्हा तुम्हाला स्टेट चेंज करायची असते. हा ए आला, मी ब्ल्यू प्लेट पुश केली, दुसरा बी ए आला, तिसरा ब्ल्यू प्लेट पुश केली, म्हणजे माझे 3 ए संपले. आता मला इक्वल नंबर ऑफ बीज साठी या ब्ल्यू प्लेट पॉप करायच्या आहेत. सो जसा पहिला बी येईल मी Q0 वरून जम्प करेल Q1 ला आणि ही ब्ल्यू प्लेट काय करणार, मी पॉप करणार इथे. दुसरा बी आला, दुसरी ब्ल्यू प्लेट पॉप करणार, तिसरा बी आला, तिसरी ब्ल्यू प्लेट पॉप करणार आणि शेवटी काय उरलं, रेड. या रेड प्लेटला पण पॉप करायचं आणि माझा स्टॅक काय होणार इथे, एम्प्टी होणार आहे. सो माझं एक सांगायचं राहिलं बेसिकली का पीडीएचे आपण काही टाइप्स बघणार आहोत. तर मेनली पीडीए आपण 2 टाइप्स मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. पहिला जो आहे पीडीए ऍक्सेप्टेड बाय एम्प्टी स्टॅक, स्टॅक एम्प्टी होणार आहे आपला. आणि दुसरा आहे पीडीए ऍक्सेप्टेड बाय फायनल स्टेट. या दोन याच्याने आपल्याला पीडीए सॉल्व्ह करायचा आहे. आता याच्यावरून आपण आपला हा सम सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा इथे
सगळ्यात पहिले मला या फॉर्म मध्ये लिहायचंय Q0. सो डेल्टा Q0 ला माझ्याकडे पहिले कोण येणार आहे, एक ए येणार आहे, पहिला ए आला. बाय डिफॉल्ट टॉप ऑफ द स्टॅक मध्ये माझ्याकडे कोण होतं, इथे रेड प्लेट होती, तर मी तिथे रेड लिहिलं. मी काय केलं, जसा ए आला एक ब्ल्यू प्लेट टाकली, मी Q0 लाच थांबलो आणि त्याच्यावर रेड वर कुठली प्लेट टाकली, ब्ल्यू प्लेट टाकली. हा जो स्टेटमेंट आहे दिस इज फॉर माय फर्स्ट ए, म्हणजे हा माझा आपण इथे लिहू शकतो फर्स्ट ए साठी. आता माझ्याकडे किती एज येणार आहे, माझ्याकडे एन नंबर ऑफ एज येणार आहे. सो एन नंबर ऑफ एज येणार आहे, मग जो सेकंड स्टेटमेंट आपला असणार आहे तो एन नंबर ऑफ एज साठी असणार आहे. म्हणजे करंट स्टेट माझी ही जी असते ही इथे लिहायची, Q0 ला नंबर ऑफ एज येतील. आता टॉप ऑफ द स्टॅकला कोण आहे बरं माझ्याकडे, बी. तर टॉप ऑफ द स्टॅकला बी आहे, तर मी तो हे बघा हा बी इथे रिप्लेस करा, जसं मी इथे बोललो होतो हा याला रिप्लेस करणार, हा बी इथे आहे. मी Q0 लाच थांबलो आणि त्याच्यावर आणखी एक बी टाकला, म्हणजे बी. म्हणजे इन शॉर्ट मी हे दोन बी लिहिले. हा आर ऑलरेडी आहे स्टॅक मध्ये, लिहिताना मी वरचे दोन लिहितोय. दिस इज फॉर माय मल्टिपल एज, जेवढे पण एज येतील त्यांच्यासाठी हे झालं. म्हणजे इन शॉर्ट हे झालं माझं A⁻n. आता किती वेळा ए येऊन द्या, मी ब्ल्यू प्लेट ही पुश करत जाणार आहे. सेकंड, आता माझ्याकडे बी येणार आहे. आता माझ्याकडे जर डेल्टा Q0 ला बी आला, करंट स्टेट Q0 आहे, सध्या टॉप ऑफ द स्टॅकला कोण आहे बरं माझ्याकडे, ब्ल्यू प्लेट. मी स्टेट चेंज करेल आणि पॉप करेल, तर पॉप करताना मी जस्ट राईट एप्सिलॉन, तुम्हाला फक्त इथे एप्सिलॉन लिहायचं आहे. जसं आपण हे पहिलं स्टेटमेंट सिंगल ए साठी होतं, हे स्टेटमेंट तुमचं फर्स्ट बी साठी असणार आहे. आता मी आलो Q1 ला. Q1 ला आता माझ्याकडे करंट स्टेट Q1 आहे, सो Q1 ला आता एन नंबर ऑफ बीज, ऑब्विसली दोघांच्या पॉवर सेम आहे, तर जेवढे एज आहेत तेवढेच बी येणार आहे. सो दॅट जेवढे एज आणि बीज येतील मी Q1 लाच फिरेल, बीज येतील तर ब्ल्यू प्लेट असेल, मी Q1 ला फिरेल आणि पॉप करत राहील. दिस इज फॉर माय मल्टिपल बीज साठी असणार आहे. सो हा झाला माझा B⁻n. आता माझ्याकडे एज आणि बीज सगळे संपले, एका सर्टन सिच्युएशनला ते संपतील. सो दॅट आता माझ्याकडे Q1 ला सध्या काहीच नाहीये, मग कुठली प्लेट असेल माझ्याकडे, रेड. मी Q1 लाच थांबेल, ती प्लेट पण काढून टाकली, म्हणजे माझा स्टॅक काय झाला इथे आता एम्प्टी, आणि ही मग झाली माझी इथे टर्मिनेटिंग स्टेट झाली. हा झाला माझा पहिला पीडीए, बेसिक पीडीए झाला. मग याला आपण टपल्स कसे लिहिणार याचे, जसं Q. सो Q म्हणजे नंबर ऑफ स्टेट्स आपण कोणत्या वापरल्या, Q0 Q1. डेल समेशन आपल्याकडे होते इनपुट अल्फाबेट AB. तो स्टॅक मध्ये आपण कुठले सिम्बॉल टाकले, रेड अँड ब्ल्यू. डेल्टा हा आपला ट्रान्झिशन फंक्शन आहे, ट्रान्झिशन फंक्शन. Q0 इट इज माय इनिशियल स्टेट, Q0 घेतली. त्याच्यानंतर Z0 बाय डिफॉल्ट आपल्या स्टॅक मध्ये होतं रेड प्लेट, अँड फायनल स्टेट नाहीये त्यामुळे ती 5 असणार आहे. सो जर एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला असा आला तर तुम्ही हा पीडीएफ सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, टपल्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे, हे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी. आय होप सगळ्यांना हा पहिला सम कळाला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पीडीएफचे आणखी काही सम बघणार आहोत, कुठे नो ऑपरेशन करायचं, कुठे जर एज जास्त असतील, बीज जास्त असतील तर काय करायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओज मध्ये बघूया. सो माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्की. थँक्यू.